सर्वप्रथम मी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या स्मृतीला अभिवादन करतो। आज डॉक्टर शिवाजी भोसले यांच्या 50व्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी स्त्रीवादी लेखिका दिनदुबळ्यांचा आवाज त्यांनी साहित्यातून मांडलेला आहे असे डॉक्टर प्रतिभा वाघेरे मॅडम, किशोर भाऊ नागरे साहेब, नगरसेवक माजी सभागृह नेता मनपा छत्रपती संभाजीनगर, मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष जिगे सर, हिंदी अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष डॉक्टर अपर्णा पाटील मॅडम, त्यानंतर अर्चना सोनवणे मॅडम, डॉक्टर वाघ मॅडम संचालिका, यानंतर बरेचशी नावं आहेत घेण्यासारखी की जालचंद्र मॅडम आहेत किंवा ज्योती सोनवणे मॅडम आहेत, चौधरी मॅडम आहेत, आमचे खेडकर सर आहेत, असे खूप परिचयाची मंडळी इथं आहेत। डॉक्टर भास्कर वडे सगळ्यात महत्वाचं नाव, मी त्यांनाच गाडीत घेऊन आलो आणि ते म्हणजे आता गाडीमध्ये तुमच्या बसणार नाही असं म्हणतील जाताना। ज्येष्ठ ग्रामीण लेखक कथाकार डॉक्टर भास्कर वडे सर, ज्यांचं मराठी साहित्यामध्ये खूप मोठं नाव आहे। अशी सर्व अभ्यस्त मंडळी इथं जमलेली आहे। जिगे सरांनीही थोडक्यात परिचय त्यांचा इथं करून दिलेला आहे। खरं तर शिवाजी भोसले हे कुठल्या चौकटीत न बसणारं नाव आहे, कारण त्यांच्या व्यक्तिमत्वाचे इतके पैलू आहेत की ते पैलू सांगायला कमीत कमी एक व्याख्यान लागेल, पण तेवढा वेळ पण आपल्याकडे नाहीये। आणखी इतर मान्यवरांना पण बोलायचं, मी सगळ्यांचा वेळ नाही घेणार। मला आठवतं की मी जेव्हा म्हणजे पहिली भेट, जसं जिगे सरांनी सांगितली माझी पहिली भेट कुठं झाली, मला वाटतं की आमची औपचारिक भेट झाली की मी विद्यार्थी होतो आणि मला वाटतं त्यावेळेस नुकतेच भोसले सर कन्नडला लागले होते। मी मराठी विभागाचा विद्यार्थी असल्यामुळं भोसले सरची ये-जा मराठी विभागात असायची आणि त्या काळामध्ये एखादा प्राध्यापक झाला की आम्हाला वाटायचं की नाही त्या माणसासारखंच आम्हाला पण प्राध्यापक पाहिजे। एक प्रेरणा असायची विभागामध्ये, जे प्राध्यापक झाले ते प्राध्यापक झाले की इतरांना प्रेरणा असायची यांच्यासारखं आम्हाला व्हायचंय, म्हणून आम्ही MA ला चांगला अभ्यास करायचो। आणि भोसले सरांचं जे काम आहे ते तेव्हापासून सुरू आहे, म्हणजे त्यांचं जे काही बाप झाला कासावीस नावाचं जे काही कविता संग्रह आहे तिथपासून तो आतापर्यंत जे काही त्यांचे 20-25 पुस्तकं आहेत, ही पुस्तकं संपूर्ण दीन दलित दुबळे शेतकरी कष्टकरी कामकरी यांना यांच्या एकत्रित प्रश्नांना वाचा फोडणारे आहेत। आणि असा साहित्यिक आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहे आणि त्याचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आपण साजरा करतो, याचा मला मनस्वी आनंद आहे। भोसले सरांच्या कामाबद्दल खूप गोष्टी आहेत आणि त्यांच्या स्वभावाचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते मितभाषी आहेत, की जे आहे मनामध्ये खूप असतं पण कधी कधी समोरच्याला राग येईल म्हणून ते बोलत नाहीत, हा एक भाग आहे। आणि खरं तर भोसले सरांना मी असा सल्ला देईन भविष्य काळामध्ये, सर तुम्ही एवढं जे काही सामाजिक काम करताय याला राजकीय कामाची जोड द्या भविष्य काळामध्ये। कारण एक लक्षात घ्या, आज माझं स्पष्ट मत आहे, नुसतं समाजकार्य काम चालत नाही, जोपर्यंत तुमचं राजकारण तुमच्या हातामध्ये येत नाही तोपर्यंत तुमच्या समाजकारणाला काही किंमत राहत नाही आणि कुठपर्यंत आपण ओझे वाहत जायचं। आणि एक लक्षात घ्या, राजकारण हे खरं तर समाजकारण करण्याचं माध्यम आहे। तुमच्या परिसरामध्ये असेल, तुमचा संपर्क खूप मोठा आहे, आवागा तुला मानणारी मोठं आहे, तुमच्या एका शब्दावर गावातला सरपंच बिनविरोध होऊ शकतो हे मला माहित आहे। तर एक लक्षात घ्या की तुम्ही जे काही सोशल काम करताय त्या सोशल कामाच्या माध्यमातून तुम्ही थोडंसं राजकारणाकडे वळा भविष्य काळात। प्राध्यापक इथं चलतच राहणार आहे, आणखी साहित्यामध्ये सुद्धा तुमचं खूप मोठं नाव आहे, अभ्यास मंडळाच्या तुम्ही सदस्य आहात, तिथेही तुमचं काम तुम्ही दाखवून दिलेलं आहे। आणि सगळ्यात महत्वाचं की साहित्याची जी सेवा आहे ती सेवा करण्याचं काम मोठं तुम्ही करत आहात। तिफनच्या माध्यमातून जी काही एक साहित्यिक चळवळ तुम्ही उभी केलेली आहे ती खरंच वाखाणण्याजोगी आहे। आज जे काही जे लिहिते हात आहेत, ज्यांना व्यासपीठ नाही, ज्यांचं मन मोकळं करायला कुठं जागा नाहीये, अशा सर्व नवोदित लेखकांना तुम्ही एक व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे। छोट्या मोठ्या लेखकांना तर तुम्ही व्यासपीठ उपलब्ध करून देताच, पण ज्यांना खरंच कुणी विचारत नाहीये किंवा असं वाटतं की मला व्यक्त व्हायला माध्यमच नाहीये, ते तिफन माध्यम आहे, तिफनचं व्यासपीठ आहे। आणि आज या तिफनच्या माध्यमातून तुम्ही जो काही लेखकांचा लोकसंग्रह जमा केलेला आहे तो लोकसंग्रह खूपच वाखाणण्याजोगे आहे।
आणि ही चळवळ अशीच पुढे चालू राहू द्या आणि या चळवळीच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचं तुम्ही काम केलेलं आहे. ग्रामीण जीवनाचे प्रश्न, समस्या, शेतकऱ्यांच्या अडचणी, त्यानंतर तुम्ही चालवलेली जी काही नदी स्वच्छतेची जो काही प्रकल्प आहे, सुखनामाईचे पात्र जे काय सुखना बचाव जो आंदोलन आहे, खरंच ही खूप मोठं आंदोलन आहे आणि या आंदोलनाची नोंद निश्चितच घेतली जाईल, राजकीय पातळीवर घेतली जाईल किंवा जेव्हा तोपर्यंत तुमच्या भागातले प्रश्न तुम्ही मांडणार नाहीत तोपर्यंत दुसऱ्याला कसे करणार आहेत. आणि भागातले प्रश्न मांडण्याचं तुम्ही काम करताय. तुमच्या या सर्व कामाला माझ्या शुभेच्छा. उतुंगामची ध्येय शक्ती उतुंगन आशा किनारा तुला पामराला, अशीच ध्येय शक्ती उंच ठेवा आणि आयुष्यामध्ये पुढे जात राहा. असंच या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो आणि जिगे सर म्हटल्याप्रमाणे 100 वर्ष तुम्हाला आयुष्य लाभो आणि हे साजरं करण्याची परत आम्हाला चान्स मिळो ही अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद.